मालेगावी वीरमाता वीरपत्नींसह वियोगिनी महिलांचा गौरव सोहळा। प्रसादबापू हिरे मित्रमंडळ व भाजपच्या वतीने हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन। मालेगाव अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी जीवनात दीपोत्सवाच्या मंगलमय सण उत्सवात तालुक्यातील वीरमाता वीरपत्नींसह वियोगिनी महिलांचा गौरव म्हणजे लौकिकदृष्ट्या लक्ष्मीपूजनच आहे। महिलांचा सन्मान करून आत्मपूजन करून ख्या पुण्याचे कार्य पार पडले आहे। हा सोहळा तमाम महिलांना आत्मबळ देणारा आणि समाजालाही नवी उमेद नवी दिशा ठरला आहे, असे गौरवोद्गार समाजसेविका तथा सुविख्यात प्रवचनकार लीलाताई सावकार यांनी काढले। प्रसाद बापू हिरे मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित वीरमाता वीरपत्नी आणि वियोगिनी माता भगिनींचा हृदय सत्कार सोहळा प्रसंगी त्या बोलत होत्या। प्रारंभी माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर बळीरामजी हिरे आणि स्वर्गीय इंदिराताई हिरे यांच्या समाधीस्थळाला पुष्पचक्र अर्पण करून दीप प्रज्वलनाने सोहळ्याला प्रारंभ झाला। लीलाताई सावकार पुढे म्हणाल्या की जीवनसाथी पतीच्या पश्चात वियोगिनी भगिनी महिलांना संताचे आणि ग्रंथाचे विचारच संकटावर मात करण्याचे बळ देतात। जे ग्रंथ उचलतात त्यांच्या ग्रंथी जागृत होतात। आध्यात्मिक शक्ती जीवनाला उभारी देते। ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर प्रेमलता देवरे यांनी धीरोदात्त वीरमाता वीरपत्नींच्या धैर्याला वंदन करत आईची महती विशद करून या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले। मंजुषा कजवाडकर यांनी मालेगाव तालुक्यात अशा कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन होत असल्याचे सांगत प्रसादबापू हिरे यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल अभिनंदन केले। अमर आत्म्याच्या पुण्याईने हा गौरव कुसुमताई बच्छाव शहीद जवान युवराज यांच्या वीरमाता तथा माजी सैनिक संघटनेच्या तालुकाध्यक्षा कुसुमताई बच्छाव म्हणाल्या की परतलेल्या शहीद लेकरामुळे अमर आत्म्याच्या पुण्याईने आज या व्यासपीठावर बोलायला मिळाले। आम्ही शहीद परिवाराच्या सदस्य आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, गर्व आहे। आमच्या पाठीशी सेवानिवृत्त सैनिक संघटना जशी आहे तसेच प्रसादबापू हिरे यांच्यासारखे नेतृत्व पाठीशी आहे। त्यांनी दिवाळी सणाला आमचा सन्मान केला। हा क्षण आम्हा महिलांना बळ देणारा ठरणार आहे। महिलांचा सन्मान करणं म्हणजे दातृत्वाचा खरा सोहळा आयोजित केला। वीरमाता होणं हा खूप दुःखाचा प्रसंग असतो। वीरपत्नी हे त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण होय। या खडतर जीवनाला सन्मान सोहळ्याद्वारे आयोजकांनी आधार देण्याचे काम केलं आहे। या उपक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद वियोगिनींकडून मिळालेला आशीर्वादच ठरला आहे। देशभक्तीपर गीतगायनाने वीरमाता वीरपत्नींचे अश्रू अनावर। मालेगाव कॅम्प येथील बी.व्ही. हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर, इंदिरा कॉलेज, गोळीबार मैदानच्या भव्य प्रांगणात मालेगाव तालुक्यातील उपेक्षित महिलांचा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वीरमाता वीरपत्नी आणि वियोगिनी माता भगिनींचा पंचामृताने सामुदायिक पद्यपूजन करण्यात आले। भाजपचे नेते प्रसादबापू हिरे यांनी वीरमातांचा गौरव केला। उपेक्षित महिलांना सार्वजनिक व्यासपीठावर तेही सणासुदीला सन्मानपूर्वक पूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्व महिलांचे पंचामृताने पाय धुण्यात आले। सर्व उपस्थित महिलांना दीपावलीच्या निमित्ताने सस्नेह भेट वस्तू देण्यात आल्या। त्या आगळ्या वेगळ्या सन्मानाने आणि सौ सुवर्णा अविश मारू यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीत गायनाने शहीदांच्या अन प्रियजनांच्या आठवणींनी वीरमाता वीरपत्नी गहिवरल्या। ही हृदयस्पर्शी चित
मीठी पर चले और बदी से गले, ताकि हंसते हुए निकले दम। ए मालिक तेरे बंदे हम, जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना। जब जुल्मों का हो सामना, तब तू ही हमें थामना। वो बुराई करे हम भलाई करे, नहीं बदलेती वो भावना। बढ़ उठे प्यार का हर कदम, और मिटे डर का ये भरम। मीठी पर चले और बदी से गले, ताकि हंसते हुए निकले दम।
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितने बेड़े भरे जिंदगी से। डर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। अपनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन। अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम अंधेरे में रोशनी दे, खोना दे खुद को ही दुश्मनी से। हम सजा पाए अपने किए की, मौत भी हो तो सह ले खुशी से। कल जो गुजारा है फिर से ना गुजारे, आने वाला वो कल ऐसा होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। उभे असतात बंदूक घेऊन रात्रंदिवस. हो, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आता एक अशी गोष्ट आहे, पण महिला उठून गेल्या, त्यांच्यासाठी बोलायचं होतं. अमर हुतात्मा एकदाच बलिदान होतं त्यांचं देशाकरता. ते लढत लढत गेले, पण माता भगिनी जर मागे राहिली तर तिला, तुम्हाला सांगते, तिला क्षणाक्षणाला मरण आहे, जीव वियोगिता आहे. तिला क्षणाक्षणाला मारायचं आहे, क्षणाक्षणाला बलिदान द्यायचं आहे. हे लक्षात घ्या. अनुभवाने मी बोलते.
एक स्त्री, एक अबला, तिच्याकडे पाहण्याची दृष्टी लोकांची वेगळी असते. पण तसं काही नसतं. ज्याचं त्याचं कर्म, प्रत्येकाचं पाप, प्रत्येकाचा वासना याप्रमाणे आपल्याला जीवन मिळत असते, त्याप्रमाणे आपण चालत असतो आणि तसा भोग आपल्याला प्राप्त होत असतो. हे पहिले ज्ञान असावं. ज्या वीर मातेवर प्रसंग आला असेल, ज्या वीर पत्नीवर प्रसंग आला असेल, त्यांनी आपलं जीवन कसं व्यतीत करावं. बापूजी, माझ्या जीवनामध्ये मी कधी दारावर जाते तर मी त्या स्त्रीला कमीत कमी अर्धा तास देते की तू अशी कोपऱ्याला बसू नको, मोठा पदर येऊन बसू नको, चारित्र्यवान राहा आणि तुझ्या जीवनासाठी काहीतरी कर. आता संगमेश्वरात 2-3 अशा केसी घडल्या की मुलगाही राहिला नाही, सासूही राहिली नाही, पतीही राहिला नाही, एकटीच राहिली. आपली साधक आहे कुसुमताई म्हणून. घर विकायचं, लगेच निर्णय. तिला म्हटलं निर्णय घेऊ नको, तुला दूध आणायला जायचंय, तुला पाणी भरायचंय, स्वतःची सेवा स्वतःला करायची आणि कडक उभी राहा. हे सोडून द्यायचं, इकडं जाय तिकडं जाय. अहो लोक इतके विचित्र आहे, तुम्हाला काय सांगू. जे दारावर येतात ते अजून एवढं घेऊन येतात. आपण कशासाठी जातो, काही सांगण्याकरता जातो, तिला उभं करायचं आहे. अशा बऱ्याच स्त्रिया माझ्या जीवनातून बापू महाराज उभे केले. नाही तुझ्याने काही होत बाई, भांडे घास, धुणं धुणं लोकांचं, काहीतरी कर, पण दैन्य अवस्था करायची नाही. भगवंताच्या कृपेनं माझ्यावर सुद्धा खूप मोठा आघात आला, पण माझ्या सासऱ्यांच्या पुण्याने म्हणा का आपल्या स्वतःच्या पुण्याने म्हणा, तो आघात सहन करण्याची ताकद भक्तीने दिली. हो, आणि सर्वांना लढण्याची ताकद आपल्याला मिळते. कारण मी एकच सांगू इच्छिते, पुरुष माणूस गेल्यानंतर स्त्रीचं जे जीवन, पहिलं जीवन डायरेक्ट शून्य होतं आणि दुसरं जीवन सुरू होतं. ते लढण्याकरता झाशीच्या राणीसारखं लढावं. आई जिजाऊंचे विचार घ्यावे, अहिल्याबाईचे विचार घ्यावे आणि आपल्याला चांगलं कसं जगता येईल हे बघायचं. त्याच्यासाठी अध्यात्माची गरज आहे. आपले विचार टिकत नाही, त्याच्यामुळे संतांचे विचार उचला, ग्रंथांचे विचार उचला. संगत फक्त ग्रंथाची करा, संताची करा. आजकाल युगामध्ये खरे संत पाहायला मिळत नाही, भेटही होत नाही. फक्त ग्रंथ पहा. बापू महाराज बरोबर आहे ना. हो, आणि ज्याने ग्रंथ उचलला त्यांच्या ग्रंथी खुलल्या जातात. तुमच्या समोर उभी आहे बाबा, काहीच नाही, फक्त एकच केलं, आपला देह देवाला समर्पण केला आणि सद्गुरूला शरण गेले. त्यांच्या वचनाप्रमाणे, गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या प्रगल्भ विचाराने आज हे जीवन उजळून निघालं. आपला काही अधिक, हो, म्हातारे असतील, विधवा असतील, असं शब्द शोभत नाही मला, पण त्या परेशान, एकदम टेन्शनमध्ये जगणाऱ्या, चला माझ्याकडे, एकदम आनंदित जीवन जगायचे. हो, दुःख आलं मग ते दुःख रोटून रेटून नाही मारायचं. हे दुःख जिरवता आलं पाहिजे, ते पचवता आलं पाहिजे, तर आपण वीरपत्नी असू किंवा आपण वीरमाता असू. हे लक्षात घ्या. मला सांगा ना, कधी जीवनात आनंद होणार? आपली जी दुःखाची भर आहे ती कोणीच काढू शकत नाही, कोणीच बदलू शकत नाही. देव जरी आला तरी नाही, ते आपल्याला सहन करावे लागते. पण सहन करताना, जगताना जगावं कसं, राहावं कसं, खावं कसं, बोलावं कसं. या जीवनामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. आम्ही 18 वर्षापासून संघर्ष चालू आहे बापू. पण एक नियम माझा असा होता, कीर्तनाला कुठं गेलं तर मुक्काम करायचा नाही. हो, डायरेक्ट गाडी घरी, 2 वाजता घरी यायचं, पण घरी यायचं. ज्याचा कार्यक्रम घेतला बापू त्याचा परत नंबर स्वीकारायचा नाही, फोन नाही परत, काय विषय. स्वाभिमानाने जगणं आलं पाहिजे. आपलं चारित्र्य आपण सांभाळलं पाहिजे. हे धन आहे मोठं, आणि हे धन ज्याने सांभाळलं त्याला देव सांभाळतो. कारण असं म्हटलंय, यत्र नारी पूजयन्ते तत्र रमती देवताः. ज्या घरामध्ये आई साहेबांची पूजा होते, स्त्रीची पूजा होते, त्या घरामध्ये देव रमतात. पण आमचं आता उलटं चाललेलं आहे सर. मला आधीच बोलायला द्यायला पाहिजे होता, 4 स्त्री निघून गेल्या. त्यांच्याकडेही दोष नाही ना, घरी धन्वंतरी वाट पाहते. आज पूजा आहे, पाठ आहे,
आणि खरी पूजा तुम्हाला सांगते, भगवंताने हा देह दिलाय ना आपल्याला, जे महत्वाचा पॉईंट ते सांगून जाते. खरी पूजा आहे आत्मपूजा. 2 विचार सांगून एखाद्याचा आत्मा शांत झाला असेल, मी त्याला खरी पूजा म्हणते. हो, 2 शब्द बोलून एखाद्याचा आत्मा दुखवला असेल, त्याला मी खरं पाप म्हणते. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत, ग्रंथांची संगत, भगवंताची सेवा, जो एखादा आलेला आहे त्याची सेवा. आता मला सांगायला किती मोठी संकल्प आहे बापूंची. कारण बापूंकडे पाहिल्यावर ते बापू तुम्हाला असे दिसतात, हे वैभव दिसतं सर्व, एवढ्या शाखा तेवढ्या शाखा. पण मी असं निरीक्षण केलं त्यांचं, त्यांना पटोवर का बापू महाराज. संत जसे फक्त दिसण्यापुरते असतात, पण असण्यापुरते तिकडे असतात. तत्वज्ञानाला स्वीकारलेला आत्मा आणि तो भगवंताशी संलग्न झालेला, त्याच्यामुळे चेहऱ्यावर आनंद आहे. हे एवढ्या कटकटी सांभाळणं सोपं नाही. पण हे रहस्य ज्याला उलगडलं, हे रहस्य ज्याला सापडलं, मी तर म्हणते तोच खरा माणूस. बस, त्यांचं नावही फार सुंदर आहे. काय आईवडिलांची, मी तर म्हणते आता एवढं आपण दर्शना घेतलीत, डॉक्टर साहेबांचं, आईसाहेब आता गेल्यात, आईसाहेबांचं. अहो हे स्मारक आज बनवलं, हे आयुष्यभर राहणार, ते गेल्यावरही राहणार. नातू पंतू जंतू किती कमवणार मुलांसाठी, पण असा एखादा प्रसाद देवाने दिला पाहिजे. बस, आणि असा एखादा प्रसाद आपण घडवला पाहिजे आपल्या मुलांना. हो, हे खरं नाव आहे. भरपूर बोलता येईल मला, पण टाईम इज मनी. टाईम खूप झाला, बऱ्याच स्त्रिया निघून गेल्या. आता कोणी बोलणार असेल त्यांच्यासाठी मी माझे 2 शब्द इथंच संपवते. खूप सांगण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. बापूजी एखादा कार्यक्रम असा राबवा की आईसाहेबांच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यस्मरणार्थ एखादा भागवतसारखं ठेवा. खूप काही ऐकायला मिळणार आपल्याला. आमच्या भूषिताईंनी आता सांगितलं ते दररोज हजर राहायच्या. आपल्याकडे त्या दिवशी प्रवचन होतं ना, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून 7 दिवस भागवत होतं. हो, आता ह्या वयामध्ये बरं का महाराज, फक्त व्यासपीठावर बसली का एकदम तरुण, असं चालता येणार नाही पटपट. हो, देहाला विसरते आणि माणसाने देहालाच विसरावं. 3 गोष्टी सांगून जाते तुम्हाला. आता बरी चर्चा झाली आमची तिथं, ताईंची आमची म्हणजे शताई. मी कोण आहे, मला कुठे जायचं आहे, मी कुठून आलो, या 3 गोष्टींचं उत्तर ज्याला सापडलं, त्याला तत्वही सापडलं, बोधही सापडला, देवही सापडला. हो, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. खरोखरच आज इतका आनंद होता आहे की बापूंनी खूपच इतका छान कार्यक्रम ठेवलेला आहे, तर खरं मन भरून येत आहे त्या कार्यक्रमाचं. तर ज्याप्रमाणे सीतेला वनवास असतो आणि रामालाही रामाचा वनवास भोगावा लागतो, त्याप्रमाणे या सीतेला सुद्धा इथे वनवास भोगावा लागतो. कारण ज्यावेळेस जो वसा घेतलेला असतो त्यांचा आर्मीचा, त्यावेळेस इथे गेलेले असतात. पण त्या 6 महिन्यातून 2 महिने येणं, 15 दिवसातून येणं, सगळं या मातृभूमीसाठी, या मायसाठी त्यांना पूर्ण जीवाचा त्याग करावा लागतो. आणि त्यांचं कुटुंबीय सुद्धा इतरांकडनं त्या त्यागातून उठून जातात. खरं सांगायचं म्हटलं म्हणजे 4-5 वर्षानंतर कोणी शहीद होतं, कोणी रिटायरची वेळ आली तेव्हा शहीद होतात. छोटे छोटे बाळ किंवा रिटायर झाल्यानंतर 6 महिन्यातून 2 महिन्यातून असे शहीद होतात. की खरंच गर्व वाटतो, आम्हाला अभिमान वाटतो, की असं वाटतं की या भारत मातेसाठी हे प्राण गमावणं, सगळ्यांचं रक्षण करणं, हे म्हणजे आम्हाला एक गर्व आहे. तर बापू, हा कार्यक्रम म्हणजे हा शहीद महिलांचा नसून तर आमच्या शहीद जवानांना खरोखर श्रद्धांजली अर्पण केली. वाईट याच गोष्टींचं वाटतं, तर खरंच आम्ही आमच्या अमर आत्म्याचं सौभाग्य समजतो की अशा कार्यक्रमाला आम्हाला या भारत मातेच्या रक्षणासाठी गेलेले व तिथून रिटायर झालेले
बापू आज 23 वर्षापासून जसे रिटायर झाले 97 मध्ये, फक्त 2 वर्ष त्यांच्याबरोबर सहवास राहिला. आज 23 वर्ष झालं. 1 सप्टेंबर 2001 एकदम म्हणजे अमर आहेत, आठवणीचे दिवस आहेत. त्याच्यातच आपल्या माझे सैनिक संघटना मालेगाव तालुका, आपल्या नाशिकचे सैनिक कार्यालय सगळ्यांच्या साथीने, तर आज मला इतकं धाडस दिलं. मी 3 वर्ष म्हणजे जवळचे नातेवाईक ओळखायला तयार नव्हते, कारण 17 वर्ष आम्ही इकडे तिकडे काढले आणि अचानक अटॅक आला आणि भूकंपाचा धक्का बसला. तसे आमचे शहीदही तिकडे होतात, अचानक धक्का बसतो. तर खरोखरच हे मानलं तिथलं दुःख आहे, पण ह्या मातेसाठी आम्ही दुःख कधी मानणार नाही. आम्ही अश्रू पण टाकणार नाही, कारण आम्हाला गर्व आहे या भारत मातेचा. तर खरं ताईंनी सांगितलं, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन. आत्मदर्शन घेतल्याशिवाय खरंच गुरुचं ज्ञान मिळत नाही. आणि महिला म्हटलं म्हणजे नुसते ह्या महिला नसून, महिला ह्या 3 अक्षराच्या खरं आदिशक्ती माया आहे. आदिशक्ती माया म्हणजे महिला. महिलाचा पहिला महान, दुसरा ही हिम्मतवान, आणि तिसरा म्हणजे लाखात एक. तर ह्या महिलांचा खरंच आम्हाला जीवन जगताना, मला तरी एवढ्या 23 वर्षात कुठला काही अनुभव आला नाही. 3 वर्ष तर मी घरात बसून होते, राळगावच्या शाळेवर घेतलं, शिक्षण झालेलं. पण अडचणी त्याच नाही आहेत, भरपूर अडचणी येतात. आणि ज्यावेळेस शहीद होतात त्यावेळेस जनताही एक वेळेस स्टेटस ठेवून देते आणि मोकळं होते, परत ते विसरून जातात. त्यावेळेस मग मंत्री वगैरे सगळे हजेरी लावतात भरपूर. पण नंतर शहीद महिला कशी आहे, त्यांचा परिवार काय आहे, हे कोणी बघत नाही. पण अशा कार्यक्रमातून आम्हाला अशी आठवण येते की खरंच आम्ही सैनिकांच्या विधवा पत्नी किंवा शहीद महिलांच्या आई वडील आहोत, आणि खरोखर जे भारत मातेच्या रक्षणासाठी गेलं आहे. मला 2 शब्द बोलायची संधी दिली. मी माझ्या अमर आत्म्याचं सौभाग्य समजते आणि इथेच मी 2 शब्द संपवते. खरोखरच बापू, खूप आनंद वाटला. तुमचं खूप खूप अभिनंदन. असेच कार्यक्रम ठेवत चला. आणि आमच्या महिला यांना मी आज बऱ्याच महिलांची लिस्ट दिलेली होती. काही आमच्या मेस्कोमध्ये आहेत, महिला हॉस्पिटलला आहेत, काही सिव्हिलला आहेत. त्यामुळे काही ड्युट्यांमुळे त्यांना कोणाला येता आलं नाही. तर मी एवढे बोलून इथे सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल सुरुवातीला बापू धन्यवाद. आपण सर्वजण आणि ज्या हिमतीने इथे बसलेल्या आहेत त्या महिला आणि पुरुष वर्ग, फक्त एका ओळीमध्ये माझं भाषण संपवणार आहे. आज इथे वीर माता आणि वीर पत्नी जेव्हा उपस्थित आहेत आणि त्यांचा आपल्याला सत्कार करण्याचं सौभाग्य लाभलं, मला फक्त त्यांच्याकडे बघून एकच ओळ आठवते, शत्रु से कह दो जरा सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है सत्य कहना सीख ले, भक्ति की इस शक्ति को बढ़कर दिखाना चाहिए, मैं देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए, भारत ये रहना चाहिए. स्त्रीमध्ये असते आणि म्हणून ती स्त्री, ती वीर माता, ती वीर पत्नी बरोबर तिचा संसार जो आहे तो संसार ह्या पुढे चालवत असते. तिच्यावर कितीही संकट आले, लोक म्हणतात की बाई तुला कुंकू पुशी घे, आता ते कसे काय होईल. पण ती महिला ही स्वतः कंबर कसते आणि त्या पद्धतीने ती जीवनाला एक प्रकारचा आधार देते, आपल्या मुलांना वाढवते. ती शिलाई काम करेल, ती घरकाम करेल, ती मदतनीसाचं काम करेल, पण आपल्या मुलाला शिकवते. आणि तिचं मुलांना सांगणं असतं की बाळांनो, तुमचे पप्पा गेले, तुमचे वडील गेले, तुमचा बाप जरी गेला तरी मी आहे.
फक्त वडिलांच्या पावलावर पाऊल आपल्याला टाकायचं आहे. वडिलांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि ह्याच वीर माता, ह्याच वीर पत्नी आणि ज्या वियोगिनी भगिनी असतात त्या पूर्ण करत असतात. आपल्या समाजामध्ये काही महिला अशाही आहेत की ज्या म्हणतात की नाही, आता तुझे पती जरी गेले असतील तर तुला कंबर ओढून तुला कंबर बांधावं लागेल, तुला तुझा संसार सांभाळायचा आहे. आजपासून तूच त्याची आई आणि तूच त्याचा बाप, तुला हे सगळं सांभाळायचं आहे. जगाकडे बघायचं नाही, जग काही म्हणेल. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपल्या समाजामध्ये काही लोक महिलांना धीर देत असतात, प्रोत्साहन देत असतात आणि तिला मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतात. जन गण मन